नमस्कार. सखी, सरकार आणि तेजस्विनीला बोलते, मी आता दोघींनाही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं तुम्ही मला द्यायची. आणि खरोखर त्या प्रश्नांची जर का खरी खरी उत्तरं तुम्ही मला दिलीत, तर नक्की तेजस्विनी कामत कोण हे सत्य सर्वांसमोर येईल. तेव्हा लगेच सरकार बोलते, सखी हे सर्व काय आहे? आता नक्कीच तेजस्विनी कामत कोण हे सत्य सर्वांसमोर येण्यासाठी मला ही परीक्षा द्यावी लागणार का? सखी, तू तुझ्या आईला ओळखत नाहीस का? त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, सरकार प्लीज, उगाचच इमोशनल कार्ड बाहेर काढायची गरज नाही. आता बेबी सरकार काय म्हणाल्या की त्या तुम्हाला दोघींनाही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आणि तीच जर का उत्तरं तुम्ही खरी खरी दिली, तर नक्कीच तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायची गरज लागणार नाही. तेव्हा लगेच सरकार कान्हाच्या अंगावरती धावत जाते आणि कान्हाला म्हणते, कान्हा, तुला मध्ये मध्ये बोलायची काय गरज? आणि तू मुळात मध्ये मध्ये का बोलतोस? कान्हा, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी उगाचच मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. आणि हा आमच्यातला प्रश्न आहे, तू कोण? तेव्हा लगेच सखी बोलते, एक मिनिट सरकार, नवरा आहे तो माझा, आणि नवरा या अधिकाराने तो माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये मध्ये बोलू शकतो. तेव्हा लगेच सरकार बोलते, सखी काय चाललंय तुझं? त्यावेळेला तेजस्विनी बोलते, मनस्विनी, अगं असं काय करतेस? सखी जे जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं तू दे, मी सुद्धा देते. बघूया ना कोण जिंकतंय ते. हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती तेजस्विनी मनस्विनीची बंद करते. त्यावेळेला सरकार स्वतःशीच बोलते, काय करू मी आता? मला कळतच नाही की काय करावं ते. पण लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींवरती मात करून या सखीच्या मनात माझ्याविषयी स्थान निर्माण करायला पाहिजे. नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून बाहेर निघून जातील. इतके वर्ष केलेली मेहनत माझ्या हातातून बाहेर जाईल. काय करू आता मला कळतच नाही. तेवढ्या सखी प्रश्न विचारत असते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेजस्विनी अगदी बरोबर देते. त्या प्रश्नांची उत्तरं ऐकून मात्र चांगलीच बोबडी मनस्विनीची वळलेली असते. त्यावेळेला लगेच सखी बोलते, सरकार, अहो तुम्ही का प्रश्नांची उत्तरं देत नाही आहात? तुम्ही जर का प्रश्नांची उत्तरं दिली तर बरं होईल ना, पण तुम्ही मात्र प्रश्नांची उत्तरच देत नाही आहात. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, बेबी सरकार, अहो असं काय करताय तुम्ही? अहो तुम्हाला कळत नाही का बेबी सरकार? अहो या प्रश्नांची उत्तरं त्यांना माहिती असेल तर देतील ना त्या, आणि त्यांना तर या प्रश्नांची उत्तरं माहितीच नाहीये म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला. हे ऐकल्यानंतर सरकार स्वतःच्या कमरेला जी बंदूक असते ती बंदूक काढते आणि कान्हाच्या डोक्यावरती धरते. तेव्हा मात्र सखी खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते, सरकार हे सर्व काय चाललंय? सरकार, नीट नीट वागायचं. तेव्हा लगेच सरकार बोलते, आजपर्यंत माझं माझं राज्य या घरावरती होतं, आणि या घरावरचं माझं राज्य तू ढासळायला निघालास. कान्हा, तुला या घरात मी आणलं आणि तू मात्र माझीच वाट लावायला निघालास. नाही कान्हा नाही, मी तुला सोडणार नाहीये. त्यावेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, ओ सरकार, स्वतःला शांत करा, शांत, कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आणि सरकार, खरं सांगू का, तुम्ही स्वतःला शांत केलत ना तर बरंच होईल, नाहीतर तुमचीच वाट लागेल. तेव्हा लगेच मोठ्यानी सखी बोलते, सरकार, पहिल्यांदा माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरची बंदूक खाली घ्या. तेव्हा सरकार बोलते, सखी गप्प बस. जेव्हा जेव्हा तुझ्या आईची बाजू तू घेतली पाहिजेस तेव्हा तेव्हा तू मात्र नको त्या व्यक्तीची बाजू घेतेस आणि मला मात्र तोंडावर पाडतेस. आता काही झालं ना तरी मी ह्या बाईला सोडणार नाहीये. हिला सुद्धा संपवणार आणि हिला साथ देणाऱ्या या कान्हाला सुद्धा संपवणार. तेव्हा लगेच सखी बोलते, का कुणास ठाऊक सरकार, पण आता मला कळून चुकलं की तुम्ही नक्कीच माझी आई असूच शकत नाही. कारण कोणतीही आई आपल्या लेकीच्या नवऱ्यावरती बंदूक रोखूच शकत नाही.
आणि तुम्ही मात्र असं करताय सरकार, तुम्ही तर माझ्या मनातूनच तुम्ही तर माझा संसारच उद्ध्वस्त करायला निघालात. तेव्हा लगेच मोठ्याने सरकार बोलते, सखी आता मात्र जास्त शहाणपणा करू नकोस, मला सगळं काही समजतंय. हे सगळं काही आहे ना तुम्ही मुद्दामून करताय. तेव्हा लगेच सखी बोलते, का तुमचा असा गैरसमज झालाय ना मलाच कळत नाही. प्लीज प्लीज समजून घ्या सरकार, कधीतरी स्वतःला सावरा. तेव्हा लगेच सरकार बोलते, सखी एक गोष्ट लक्षात ठेव, या सरकारला संपवण्याचा जर का विचार करत असाल, असं काही तुमच्या मनात असेल तर तुम्हाला संपवायला ही सरकार मागे पुढे पाहणार नाही. तुला काय वाटलं या बाईला तू तुझ्या आईचा मान दिलास तर या सरकारचं राज्यच संपलं? तर नाही, असं होणार नाही. मी तर सगळ्यांना संपवेन आणि तेव्हा स्वतः संपेन, पण ही सरकार कोणालाही जिंकू देणार नाही. तेवढ्यात मात्र तेजस्विनी मोठ्याने बोलते, मनस्विनी बस. अगं किती किती रक्त सांडणार आहेस अजून? खरंच मनस्विनी, तुझ्या या गोष्टींचा ना त्रास आला. किती खून करायचे आहेत तुला अजून? मनस्विनी, माझ्या नवऱ्याला तर तूच मारलंस आणि आता मात्र तू असं वागतेस. त्यावेळेला लगेच सरकार मोठ्याने बोलते, हो मारलं तुझ्या नवऱ्याला मी. काय करणार आहेस तू? आणि तुला जे करायचंय ना ते कर, मला काहीच वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. मी सरकार आहे, सरकार. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सरकार? स्वतःला सरकार समजता, पण तशी वृत्ती आहे का तुमची? या गोष्टीचा तरी विचार करा. तेव्हा लगेच सरकार बोलते, कान्हा डोक्यावरती बंदूक धरलीये, समोर मरण दिसतंय, तरी सुद्धा तोंडातून शब्द भारी फुटतायत. लाज कशी वाटत नाही कान्हा? त्यावेळेला कान्हा बोलतो, सरकार अहो स्वतःच्या वडिलांच्या पोटात चाकू खुपसताना, त्यांना तडपताना मी स्वतःच्या डोळ्यांनी लहानपणी पाहिलंय. त्यामुळे माझा जरी जीव गेला किंवा काहीही झालं तरी सुद्धा मी कधीच असा डगमगणारा अजिबात नाहीये आणि मरणाला तर घाबरणारा अजिबात नाहीये. सरकार, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्या डोक्यावरती बंदूक रोखले त्यामुळे माझा जीव गेला, तर मी कदाचित तुमचे पाय धरेन, पण मी माझ्या जीवाची भीक तुमच्या समोर तरी कधीच मागणार नाही. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा का का तुझ्या मनात असं आहे? त्यावेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, मनस्विनी हे सर्व थांबव. अगं मान्य आहे सखी तुझी मुलगी नाही, पण तू तिची मावशी तर आहेस ना. अगं तुला कळतंय का तू काय वागतेस ते? स्वतःच्या भाचीचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस. तेव्हा लगेच सरकार बोलते, मला काही फरक पडत नाही. मला ही सखी जिवंत असती काय आणि गेली काय तरी सुद्धा मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सखी बोलते, सरकार शेवटी तुम्ही तुमची खरी लायकी दाखवलीतच. सरकार आता सगळं काही संपल्यात जमा आहे सरकार, कारण तुमची वृत्ती कशी आहे हे मला कळलं. तेव्हा लगेच मोठ्याने सरकार बोलते, कळलं ना, मग कळू देत. अगं तुझ्या बापाला सुद्धा मी असंच मारलं. येता जाता मला टोमणे मारायचा, नाही नाही ते बोलायचा, त्याला पैशाचा माज खूप होता. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, माझ्या राघवला पैशाचा माज कधीच नव्हता. माझे राघव खरंच खूप साधेभोळे होते, पण तुझ्या या वृत्तीमुळे तुला त्यांचा स्वभाव कधीच कळला नाही. काय आहे ना मनस्विनी, तू कधीच स्वतःला शांतपणे जगण्याचा विचारच करू शकत नाहीस. तुला फक्त दुसऱ्याचं लुबाडून खायचं आहे. तेव्हा लगेच सरकार बोलते, हो खायचंय मला लुबाडून, काय करणार आहेस? आणि तसंही आता माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका. तेव्हा मात्र सखीला खूपच राग येतो आणि सखी तिथला फ्लॉवर पॉट उचलते आणि जोरात सरकारच्या हातावर मारते. सरकारच्या हातात असलेली बंदूक खाली पडते.
त्यावेळेला सखीला खूपच राग आलेला असतो. सरकार मात्र मोठ्याने ओरडते, सखी. त्यावेळेला तिथे खाली पडलेली बंदूक सखी लगेच स्वतःच्या हातात घेते आणि ती सरकारवरती रोखते. त्यावेळेला सरकारला खूपच राग आलेला असतो. सरकार मोठ्याने बोलते, सखी हे सर्व काय चाललंय? सखी, मुळात तुझं हे वागणं बरोबर नाही. तू माझ्यावरती बंदूक रोखतेस. तेव्हा लगेच सखी बोलते, हो, कारण तू त्याच लायकीची आहेस. खरं तर मला असं वाटलं होतं की तूच माझी खरी आई आहेस. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, गप्प बस सखी. आता तुझी ही लायकी योग्य नाहीये. तू जे वागतेस ना ते बरोबर नाहीये आणि सखी, तुझं हे वागणं अजिबात मला पटत नाही. तेव्हा मात्र सखीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सखी मोठ्याने बोलते, आजपर्यंत खरोखर मी तुझ्याशी खूप आदराने वागले, पण तू मात्र माझा विश्वासघात करत आलीस आणि आता मात्र मी तुला माफ करणार नाही. सरकार त्यावेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, तू मला माफ केलं नाहीस तरी मला काही फरक पडत नाही. फक्त मला तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती पाहिजे. सखी, एक गोष्ट लक्षात ठेव, जरी मी तुझी आई नसले तरी सुद्धा हा सगळा बिझनेस मी स्वतः सांभाळलाय. स्वतःच्या हिमतीवरती हा सगळा बिझनेस मी उभा केलाय. आणि सखी, तुला पेपर्स वरती सह्या द्याव्याच लागतील. तेव्हा मात्र उलट्या हाताची सणसणीत कानाखाली सखी सरकारच्या मारते आणि सरकारला बोलते, लाज नाही वाटत? माझ्या वडिलांना मारलंस तू, माझ्या वडिलांचा खून केलास तू. एवढंच काय तर माझ्या आईला गेली 12 वर्ष डांबून ठेवलंस तू आणि परत माझ्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवतेस. अगं, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने हे सर्व शून्यातून उभं केलंय आणि तुला काय वाटलं ते सहजासहजी मी तुझ्या हातात देईन? तेव्हा मात्र सरकारला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सरकार कान्हाकडे बघते आणि कान्हाला बोलते, कान्हा, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण कान्हा तू काय केलंस? तू माझ्या विश्वासाला तडा दिलास. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, मी तुमच्या विश्वासाला तडा दिला? सरकार, अहो, तुम्ही जे वागलात ना ते कधीच माफ करण्यासारखं नव्हतं. तुमच्यामुळे कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त झाली सरकार, आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सरकार, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र सरकार मोठ्याने बोलते, ही सरकार जिवंत असेपर्यंत काहीच संपू देणार नाही. आता मात्र तुमची सगळ्यांची वाट लागली. तेव्हा सखी बोलते, जर का एखादी गोष्ट जरी वाईट केलीस ना तरी सुद्धा मी तुला आता इथल्या इथे मारून टाकेन, कारण माझ्यासाठी माझं कुटुंब महत्वाचं आहे. तेव्हा लगेच मोठ्याने सरकार बोलते, सखी, तू माझ्याशी वाद घालू नकोस आणि सखी, या पद्धतीने तर माझ्याशी बोलायचंच नाही. आत्ताच्या आता या सर्व गोष्टी थांबव सखी, नाहीतर वाट लागेल तुझी. तेव्हा लगेच सखी कान्हाला बोलते, कान्हा, पोलिसांना बोलव आणि या बाईला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात दे. त्यावेळेला गौतम सरकारच्या जवळ जातो आणि सरकारला बोलतो, बघितलंस का कशी तुझी वाट लावली ती? तू मला ब्लॅकमेल केलंस, माझ्या बाबतीत नाही ते केलंस, माझ्या मुलीला सुद्धा तू ब्लॅकमेल केलंस, पण आता मात्र तुझी कशी वाट लागले ते बघ जरा. स्वतःच्या मनाला विचार, तू काय करून बसलीस ते. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने सखी बोलते, गौतम काका, म्हणजे तुला हे सर्व माहिती होतं तरी सुद्धा गौतम काका तू हे सर्व का लपवून ठेवलंस? तुला मला ह्या सर्व गोष्टी सांगाव्याशा वाटल्या नाहीत का? गौतम काका बोलणार आहे. तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी बाळा, माझ्याकडे पर्यायच नव्हता, माझ्या हातातच काही नव्हतं, नाहीतर मी तुला सांगितलं असतं. सखी बाळा, खरं सांगू का, सगळं काही माझ्या हातातून निसटलंय. तेव्हा लगेच सखी मोठ्याने बोलते, काही काळजी करायची गरज नाही, आता सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, मी आहे ना, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा मात्र मोठ्याने कान्हा बोलतो, सरकार 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 म्हणून आयुष्य जगलात, दुसऱ्यांवरती दादागिरी केली, दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केली,
पण किती दिवस असेच सगळेजण राहणार आहात? तुम्हाला असं वाटलं होतं की हा तुमचा दरारा कधीच कोणी कमी करणार नाही, पण शेवटी साईबाबा सुद्धा बघत होते आणि त्यांच्या सुद्धा मनात होतं, एक ना एक दिवस नक्कीच नक्कीच तेजस्विनी कामत घरी येणार आणि हा सर्व तमाशा पुन्हा एकदा रंगणार. आणि तसंच तुमच्या आयुष्यात झालं. सरकार सगळं काही संपलं, तुमचं आयुष्यच मुळात संपलं. तेव्हा मात्र सरकार बोलते, कान्हा कान्हा सोडणार नाही तुला. कान्हा तू माझ्या आयुष्याशी खेळलास ना, आता बघ तुझी कशी वाट लावते ती. तेव्हा कान्हा बोलतो, मला काही एक फरक पडत नाही, मी कोणालाही घाबरत नाही आणि मुळात कोणत्याही गोष्टीवरती मात करायची माझ्यात ताकद आहे. सरकार संपलं संपलं सर्व सरकार. तेव्हा मात्र सरकारला खूपच राग आलेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की आता आपलं सगळं काही संपल्यात जमा आहे. आता आपण काहीही केल्या कोणत्याच गोष्टी सावरू शकत नाही. सगळं संपलं सगळंच. तेव्हा मात्र तिची चांगलीच धांदल उडालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर कान्हा, सखी आणि तेजस्विनीने सरकारला चांगलाच धडा शिकवला का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.